साहजिकच आहे की या कामामध्ये सगळे एकत्र येऊन जर आपण परिस्थितीशी सामना करू शकलो तर या संकटावर मात करायला आपल्याला यश येईल. आणि म्हणून खासदारांच्या बैठकीमध्ये खासदारांनी याच्यापेक्षा ज्यावेळी सांगितलं विधिमंडळाचे सदस्य राज्याचे पालकमंत्री हे आपापल्या पद्धतीने काम करतात. परंतु काही प्रश्न असे असतात की ते केंद्राकडे येतील तर त्या प्रश्नाच्या बद्दलची माहिती घ्यावी. म्हणून आम्ही तिन्ही खासदार या ठिकाणी उपस्थित आहोत. देवेंद्र आणि डॉक्टर कराड. आणि डॉक्टर कराड हे स्वतःच वैद्यकीय क्षेत्रातले डॉक्टर असल्यामुळं या प्रश्नाचं ज्याला आधी ज्ञान आहे आणि त्यामुळे साहजिकच इथल्या ज्या प्रश्नाची मांडणी केंद्र सरकारमध्ये करावं लागेल त्याबद्दलची शिक्षणाची सामान्याची गाडी जाऊन दिल्लीमध्ये प्रत्यक्षाच्या परिसरात राहणार. आज साधारण 5 राज्यांच्या अधिक परीक्षेची काळजी करण्यासाठी आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली आणि कर्नाटक या 4 अधिक आहे. आणि या महाराष्ट्रापुरचा विचार जर केला आमचा ऑब्झर्वेशन असे की मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण, डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई, नाशिक आणि औरंगाबाद इथलं प्रमाण हे दुरुस्त होतं, सुधारणा होते. पण काळजी करण्यासारखं आहे. विदर्भातले अन्य जे ठिकाणे आहेत आणि इथलं प्रमाण जर तुलना केली तर इथं अधिक काळजी करण्याची गरज आहे. मृत्यू दर हा एकंदर जो आहे महाराष्ट्राचा सरासरी किंवा देशाचा सरासरी त्यापेक्षा थोडा जास्त इथं यापुढे अधिक होता, पण तो दुरुस्त झालेला दिसतो. आणि त्याच्यानंतर मध्यंतरी काळजी करण्यासारखे काही जे विशेषतः सण होते उदाहरणार्थ ईद गेली. ईदच्या नंतर मला वाटतं की शबरीमालाचा कार्यक्रम असेल. आता या सगळ्या कार्यक्रमामध्ये स्थानिक जनतेनं मानवजींनी फार सहकार्य केलं, त्यामुळे या रोगाचा विस्तार होऊ शकलेला. मालेगाव असो किंवा औरंगाबाद असो या ठिकाणी इथल्या स्थानिक जनतेनं अशा संकटाच्या काळामध्ये आपली ईद सुद्धा घरामध्ये त्यांनी साजरी केली. नमाज सुद्धा लोकांनी घरामध्ये पार पाहिजे आणि एक वेगळा आदर्श करून दाखवलेला आहे. त्यामुळं एकंदर इथली परिस्थिती सुधारण्याच्यासाठी निश्चितपणाने त्याची मदत होती. आणि त्यामुळे आपल्याला परिणाम असे दिसते त्याचा उल्लेख आता राजेश टोपेंनी केला की डब्ल्यूमुळे त्याचा जर आज 500 लोक जर 10 दिवसात किंवा 15 दिवसात पेशंट बदलत असतील तर ते 15 दिवसाच्या वेळी आता 30 दिवस करावं लागतात. म्हणजे दिवस याचा अर्थ प्रति दिवसाची रुग्णांची संख्या कमी होते. हा ट्रेंड या ठिकाणी दिसतोय ही अतिशय गरजेची अशा प्रकारची बाब आहे. आणि म्हणून आज फक्त आम्हाला एकच गोष्ट या ठिकाणी जाणवली की उद्या आता ज्या पद्धतीने समाज शासकीय यंत्रणेने काम केलं, डॉक्टरने काम केलं, लोकप्रतिनिधी काम करतात, राज्य सरकार ज्या पद्धतीने काम करतात, राज्याचे मुख्यमंत्री अक्षरशः सकाळपासून संध्याकाळपर्यंत या एका कामातच अखंडपणानं बसलेले राज्यातील ठिकठिकाणच्या लोकांशी संपर्क साधून अधिकाऱ्यांच्या संपर्क साधून जी माहिती घेऊन सकाळी आणि संध्याकाळी सगळ्या जिल्ह्याशी आज ते या कामामध्ये लक्ष घालतात. पण थोडं फील्डवर जाऊन सुद्धा काही लोकांची काळजी करावी, माहिती घ्यावी या अपेक्षेनं पालकमंत्र्यांनी या ठिकाणी बैठक बोलली तर आम्ही सगळे हजर आहोत. मला असं वाटतं की आज या ठिकाणी उद्या समजा हा रेट वाढलाच आणि तज्ज्ञांचं होत असेल की ऑगस्ट महिन्यामध्ये कदाचित याची संख्या वाढेल रुग्णांची असं तज्ज्ञांचं होतं. रेट आता तो दिसत नाही, पण जर तज्ज्ञांनी सांगितलं तो रेट वाढलाच काही वेळेला अडचण होऊ नये म्हणून आज या ठिकाणी फक्त बेडची संख्या वाढवण्याची गरज आहे. म्हणजे एक कौशलता आम्हाला या ठिकाणी दिसते. आणि दुसरे वैद्यकीय क्षेत्रातले बहुतेक सगळ्यांचे सहकार्य या ठिकाणी मिळत आहे. तर मी आता काही सांगितलं नाही, तर मला असं वाटतं की खाजगी डॉक्टरला सुद्धा सहकार्य करावंच लागेल. खाजगी डॉक्टरची मागणी
जर शासकीय यंत्रणेने केली तर त्यांना या कामात पूर्णपणे लक्ष द्यावं लागेल. आपल्या देशामध्ये डिझास्टर मॅनेजमेंटचा कायदा आहे आणि त्या कायद्याच्या नुसार अशा प्रकारची साथ झाली तर समज या क्षेत्राच्या औद्योगिक क्षेत्राच्या लोकांना समज करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे आणि आज ती काही वेळ अजून आली नाही पण त्याची सुद्धा तरतूद आहे. त्या दृष्टीने सुद्धा तिथला आढावा पालकमंत्र्यांनी आणि आरोग्यमंत्र्यांनी घेतला त्याची तरतूद करून ठेवलेली आहे आणि त्याच्यामुळे ज्याचा उल्लेख या ठिकाणी दोन्ही मंत्र्यांनी केला आणि सगळ्या जाणकारांनी केला की आपल्याला यश यायचं असेल तर लोकांचा सहभाग पाहिजे. आज लोकांचा सहभाग याच्यामध्ये मिळते तो अधिक यायला पाहिजे. ज्या ज्या काही सूचनांची त्याची स्वतंत्र अंमलबजावणी करायला लोकांनी सहकार्य केलं पाहिजे. आज ज्या इतर गोष्टी ज्या आहेत डिस्टन्स ठेवण्याच्या संबंधीची गर्दी न करण्याच्या संबंधीच्या या सगळ्या बाबतीत सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे. आज त्याची अतिशय गरज आहे आणि मला असं दिसतंय की आज औरंगाबाद शहर आणि औरंगाबाद ग्रामीण या दोन्ही ठिकाणी लोकांची सहकार्याची भूमिका आहे आणि हे असंच आपण चालू ठेवलं की या संकटावर आपण नक्की मात करू अशी खात्री आपल्याला वाटते. काढण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत असे तुम्ही म्हणालात, तर ते कुठल्या परिस्थितीत काढता येऊ शकतात आणि कशी परिस्थिती सध्या आहे? डिझास्टर मॅनेजमेंटच्या संबंधी सर्व कायदा आहे त्यामध्ये तिथल्या गोष्टीच्या बाबतीत सर्व यंत्रणेला खूप अधिकार आहेत. उदाहरणार्थ भूकंप झाला आणि त्यावेळी काही अधिकारी लागले, साधनं लागली किंवा अतिवृष्टीने महापूर आला आसाम देशामध्ये जे होतं अशी परिस्थिती किंवा एखादी फार मोठी साथ व्यापक प्रमाणावर लागली तर त्या साथीचं निर्मूलन करण्यासाठी जी ही यंत्रणेची आवश्यकता आहे हॉस्पिटल करत असतील तर कोणाची खाजगी मंगल कार्यालय असतील, खाजगी इमारती असतील, शाळा कॉलेज हॉस्टेल्स असतील ती सुद्धा ॲक्वायर करायची. याचा आपल्याला डेथ रेट हा नक्कीच पूर्वीपेक्षा कमी झालाय. आणखीन आपलं टार्गेट हे 1% कमी आणा अशा पद्धतीचं केंद्र सरकारचं टार्गेट आहे. आज आपण 3.5 वर आहोत. त्याचबरोबर पॉझिटिव्हिटी रेट म्हणजे 100 जर आपण केले केसेस तर साधारण किती पॉझिटिव्ह निघायचे तर पूर्वी 26% पॉझिटिव्हिटी रेट असायचा, तो आता 11% आलेला आहे. त्यामुळं त्यातही मोठ्या पद्धतीने सुधारणा झालेली. त्यात आमचं टार्गेट तर प्रत्येक गोष्टीचं टार्गेट आहे की ते 10% आत आणावं. त्यामुळे टार्गेटच्या जवळ आलेलो आहेत आपण एवढं सांगू. औरंगाबाद महानगरपालिकेने हायेस्ट टेस्टिंग केलेली आहे आणि त्यामुळे अँटीजन टेस्ट आणि या सगळ्या गोष्टी बघून आता दररोजची कॅपॅसिटी ही 7000 टेस्ट पर डे एवढी टेस्ट कॅपॅसिटी या ठिकाणी झालेली आहे. त्याचबरोबर डबलिंग रेट हा एक सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो की जो पूर्वी खऱ्या अर्थाने 14 पर्यंत होता, म्हणजे 14 दिवसात डबल व्हायची, आता 26 दिवसात डबल होतं आणि त्यामुळे स्टेट ॲव्हरेजच्या डबलिंग रेट हा बरोबरी नाही पण आणखी सुधारण्याला खूप वाव आहे आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही सगळ्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. मला एक सांगितलं पाहिजे की औरंगाबादने सर्वात उच्चांक म्हणजे 1,00,000 टेस्ट ह्या औरंगाबाद महानगरपालिकेपुरतं मी बोलतोय की जवळजवळ 1,00,000 टेस्ट त्यांनी केलेल्या आहेत आणि त्याचा मोठ्या पद्धतीनं जे काही पॉझिटिव्ह रुग्ण जे कदाचित लक्षात येऊ शकले नसते ते लक्षात आले आणि त्यांना अचूक पद्धतीनं अर्ली डिटेक्शन करू शकलो. आपल्या सर्वांनाच विदित आहे की अर्ली डिटेक्शन हा सगळ्यात महत्त्वाचा कळीचा मुद्दा आहे आणि तो अर्ली डिटेक्शन मध्ये टेस्टिंग महत्त्वाचा आहे. त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करत आहोत. खास करून ट्रीटमेंटच्या संदर्भाने बरेच अंशी मोठी चर्चा या ठिकाणी झाली, ज्यामध्ये काही महत्त्वाचे विषय असे आहेत की आपल्याला या ठिकाणी घाटी हॉस्पिटलमध्ये 2 महत्त्वाची मागणी डीननी सुद्धा केली, सगळ्या लोकप्रतिनिधींनी त्याला दुजोराच दिला की आपल्याला जी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे किंवा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे त्याला लागणारा मनुष्यबळ आणि त्याला लागणारे फंड्स तर हे दोन्ही मेडिकल एज्युकेशनच्या संदर्भातील विषय मी संबंधित व्यक्तींना कळवतोय. पण याचा अर्थ कोविडच्या आधीपर्यंत आपण एक पॅरलल व्यवस्था केलेली आहे
आणि ती व्यवस्था अशी की कलेक्टरला पूर्ण अधिकार दिलेले आहेत की त्यांनी 100% पोस्ट भरल्या पाहिजेत। मी रेग्युलर पोस्ट आम्ही लवकरच भरून घेतो, परंतु मीन वाईल नॅशनल हेल्थ मिशनचा जो काही प्रतिमाह 60,000 रुपये महिना डॉक्टर्ससाठी असतो, MBBS साठी वगैरे, तो देऊन त्यांनी आज कॉन्ट्रॅक्च्युअल भरावं। जर असं असेल की एखाद्या वेळेस 75,000 किंवा 80,000 90,000 रुपयापर्यंत महिना लागत असेल तर तो महानगरपालिकेने त्यांना ऑग्युमेंटेड करून म्हणजे त्याला कॉन्ट्रीब्यूट करून द्यावं किंवा सप्लिमेंट करावं। म्हणजे त्यांनी आमचं NHM डिपार्टमेंट काही आणि काही महानगरपालिका असं समजून का होत नाही, पण त्या ठिकाणी सुपर स्पेशालिटी मध्ये डॉक्टर्सची उपलब्धता वाढवून कोविडच्या पेशंटला IMSच्या डॉक्टर्स कडून प्रॉपरली सेवा उपलब्ध करून द्यावी अशी सुद्धा अतिशय ठळक सूचना देण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये कुठलीही कमतरता असू नये अशाही बाबी या ठिकाणी सुचवण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर प्रामुख्याने ॲम्ब्युलन्सेसचा एक मुद्दा सर्वदूर चर्चा झाली की बऱ्याच ठिकाणी ॲम्ब्युलन्सेसचा विषय कमी पडल्या किंवा ॲम्ब्युलन्सेस पाहिजेत, तर ॲम्ब्युलन्सेसची तर आम्ही पॉलिसीज केली आहे। इथं प्रत्येक तालुक्यात 2-2 रिक्विजिशन कलेक्टरनी केलेलेच आहेत, परंतु आम्ही नवीन 500 ॲम्ब्युलन्सेस त्याचं टेंडर ताबडतोबीनं काढण्यात येत आहे किंवा त्याची अंतिम प्रक्रिया जी आहे ती चालू आहे आणि आम्ही महाराष्ट्रामध्ये 500 त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ, हे मी आपल्या जबाबदारीने या ठिकाणी सांगतो। त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या संदर्भात इन जनरल जे काही इथले ट्रस्ट हॉस्पिटल्स आहेत त्यांनी कुठलेही बिल्स आकारू नयेत किंवा म्हणजे काय म्हणायचं त्याला अतिरिक्त बिल्स किंवा अवाजवी बिल्स आकारू नये, चुकीचे बिल्स आकारू नये, याही गोष्टींचं सातत्याने सांगितलं। तर आम्ही त्यामध्ये फार स्पष्ट सूचना दिल्या। मी मागेही सांगितलं की शासनाचा ऑडिटर प्रत्येक हॉस्पिटलमध्ये असावा आणि त्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी बिल अगोदर तपासावं, काउंटर सिग्नेचर करावी, नंतरच पेशंटला आणि त्यांच्या काही नातेवाईकांजवळ ते बिल द्यावं, जेणेकरून कुठलीही तक्रार असता कामा नये। जे आम्ही हॉस्पिटल्सला बिल कॅपिंग केलेलं आहे ते बिल कॅपिंग प्रमाणेच बिल दिलं गेलं पाहिजे। महात्मा ज्योतिबा फुले मध्ये सेकंडरी आणि टर्शरी केअर हा महत्त्वाचा विषय आहे। बऱ्याचदा अशी चर्चा होते की एक बेड आहे आणि एक एसिम्प्टोमॅटिक पेशंट आहे, काहीही त्याला म्हणजे तो पॉझिटिव्ह आहे परंतु त्याला कुठलीही सिम्पटम्स नाही आहे, त्यामुळे तो जर का येऊन बेडवर थांबलेला असेल तर त्याला कुठलंही म्हणजे तो महात्मा ज्योतिबा फुलेमध्ये येऊ शकणार नाही। त्याचं कारण जे दुर्धर आजार आहेत किंवा ज्याला मला म्हणायचं सेकंडरी आणि टर्शरी केअर लागते त्यांचाच खर्च खऱ्या अर्थाने म्हणजे जो जास्त खर्च असतो तो महात्मा ज्योतिबा फुलेमध्ये कव्हर आहे। ज्याला काहीही नसेल, एसिम्प्टोमॅटिक आहे, त्यांनी जर बेडवर थांबलेला असेल तर तो 7 दिवस रिकवर होऊपर्यंत थांबतो आणि निघून जातो। वास्तविक DCH कॅटेगरी हे जे काही कोविड हॉस्पिटल आपण ठरवण्यात आलेले तिथे एसिम्प्टोमॅटिक पेशंट असूच नाही। माझं तर आपल्याही सगळ्यांच्या माध्यमातून सांगणं आहे की जे ICU बेड्स आहेत किंवा जिथे ऑक्सिजनची गरज असणारे बेड्स आहेत, सपोर्टेड बेड्स आहेत, त्या बेड्सवर एसिम्प्टोमॅटिक पेशंट थांबून बेड्स अडवू नये आणि प्रशासनाने सुद्धा अशा बेड्सवर एसिम्प्टोमॅटिक पेशंट्सला थांबू देऊ नये अशाही सूचना देण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून ICU बेडची कमतरता पडू नये। आणि मग एक आहे की जर एखादं महात्मा ज्योतिबा फुलेचा दवाखाना आहे परंतु तिथे एसिम्प्टोमॅटिक पेशंट आहे, तो 10 दिवस राहिला तर मग तो कुठल्याही त्या महात्मा ज्योतिबा फुलेच्या प्रोसिजर्स मध्ये येत नाही, म्हणजे ट्रीटमेंटच्या जे काही प्रोसिजर्स आहेत त्यात येत नाही आणि म्हणून तो निस्ता बसून मग त्याला व्हिटॅमिन C दिला जातो, म्हणजे व्हिटॅमिन Cच्या गोळ्या दिल्या जातील किंवा साधारण किरकोळ स्वरूपाने काही असेल तर त्याला व्हिटॅमिनच्या गोळ्या आणि जनरल ट्रीटमेंट जी असेल त्याला तिथे कव्हर नाहीये, हे समजून घेतलं जात नाही बऱ्याचदा आणि म्हणून म्हटलं जातं की अरे महात्मा ज्योतिबा फुलेच्या याच्यात असताना सुद्धा 7 दिवसाचं आमचं समजा आम्ही त्याच्यातही बिल कॅपिंग मध्ये 4,500 रुपये साधारण बेडसाठी आम्ही केलं, मग 4,000 गुणिले 7 दिवस असतील तर 7-28,000 एवढंच व्हायला पाहिजे। मी यानंतर एक जबाबदारी आपणही ठळक पद्धतीने सांगा की महात्मा ज्योतिबा फुलेच्या हॉस्पिटलमध्ये जे काही हॉस्पिटलचे लोक जर एखाद्या PPE किटचं बिल लावत असतील, एखाद्या वेळेस मास्कचं बिल लावत असतील तर ते लावता कामा नये, कारण ते कलेक्टर्सनी PPE किट्स पुरवले पाहिजे, कलेक्टरनी PPE किट्स त्यांना पुरवले पाहिजे, त्यांचं बिलवर येता कामा नये।
त्यामुळे अशा वेळेस अनेक गोष्टींनी आम्ही मदत करण्याचाच आमचा त्यातला प्रामाणिक प्रयत्न आहे आणि तो आपल्या वर्तमानपत्रांच्या माध्यमातून सुद्धा मला वाटतं सर्वदूर कळण्याची आवश्यकता आहे. प्रबोधनाचा महत्वाचा विषय व्हावा असं अनेक सन्माननीय सदस्यांनी सांगितलं. त्यामुळे IEC ज्याला म्हणतो आपण, इन्फॉर्मेशन एज्युकेशन कम्युनिकेशन, या माध्यमातून म्हणजे आपला TV असेल, वर्तमानपत्र असेल, मोठे होर्डिंग असतील, भित्तीपत्रक असतील किंवा सोशल मीडिया असेल, सगळ्यांच्या माध्यमातून जनजागृती करणं. कारण सेल्फ डिसिप्लिन हा सगळ्यात महत्वाचा विषय कोरोनाला इथून पुढे कोरोना बरोबर जगण्यासाठी. आणि तो आता आपण लॉकिंग होतं, आता अनलॉक केलं, त्यामुळे कसं जगावं, काय राहावं, या सगळ्या बाबतीतले जेवढ्या काही बारकावे असतील ते सगळे बारकावे लोकांपर्यंत सांगावे अशा स्वरूपाने IECचं सुद्धा आमच्याजवळ बजेट असतं. ते बजेट कलेक्टरांनी आणि इथले आमचे जे डेप्युटी डायरेक्टर हेल्थ आहेत त्यांच्या सहाय्यातून निश्चित प्रकारे त्या गोष्टी तिथे व्हाव्यात अशी अपेक्षा आहे. रेमडेसिवीरच्या संदर्भाने आम्ही 20,57,00,000 रुपयाचं टेंडर काढलेलं आहे. ते टेंडर काढलं याचा अर्थ ते पैसे सगळे कलेक्टर्सला दिलेले आणि कलेक्टर्सनी ते पैसे संबंधित जे 3 महत्वाच्या कंपन्या आहेत, हिड्रो, त्यानंतर सिप्ला, त्यानंतर मायलँड, ही 3 कंपन्या ह्या रेमडेसिवीर बनवतात आणि टॉसिलोझुमाब बनवतात. तर ह्या टॉसिलोझुमाबच्या संदर्भात सुद्धा मला वाटतं की जे काही ऑर्डर्स आहेत ते त्या कलेक्टरांनी आपापल्या गरजेप्रमाणे प्लेस कराव्यात आणि त्यांना 2-4-5 दिवसाच्या आत निश्चित प्रकारे उपलब्धता होईल असं मला त्या 3ही कंपनीच्या हेडनी खात्री दिलेली आहे आणि त्यामुळे त्याही बाबतीतला विषय सोडवला जाईल. आदरणीय पवार साहेबांच्या पुढाकाराने खऱ्या अर्थाने मागे सुद्धा 60 ते 65 गोरगरीब लोकांना विनाशुल्क ते देण्याचा प्रयत्न आम्ही केलाय. तो आज जे काही घाटी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे ते त्यातूनच आहे. आज सुद्धा त्यांनी येताना त्यांच्या जे काही त्यांचे सोर्सेस आहेत त्या माध्यमातून पुन्हा 50 वाईल्स त्यांनी आणलेले आहेत आणि अशा 100-150 वाईल्स साहेबांच्या पुढाकाराने आपण या ठिकाणी घाटी हॉस्पिटलला गरीब रुग्णांसाठी उपलब्ध वाईल्स इंजेक्शन्स त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. हे मी या निमित्ताने आवर्जून सांगेन. तर अशा काही महत्वाच्या ज्या चर्चा होत्या त्या ठिकाणी झालेल्या आहेत आणि त्याचे उत्तर सुद्धा आम्ही सगळ्यांना दिलेले आहेत. इथे वुमेन अँड चाइल्ड हॉस्पिटल हे जे काही आहे ते आपण निश्चित प्रकारे करणार आहोत. त्याच्या जागेचा प्रश्न सुटलेला आहे पैठण गेटमध्ये. तो PWD मध्ये आता इस्टिमेशन आणि सगळ्या प्रसंगाच्या दृष्टिकोनातून असेल तर तो आपण निश्चित प्रकारे लवकर सोडू. तो माझ्या डिपार्टमेंटचा विषय आणि आम्ही लवकर त्याला प्रशासकीय मान्यता देऊ हे मला आपल्याला सांगायचं आहे. त्याचबरोबर 60 ॲम्ब्युलन्सेस ज्या मानव विकासच्या माध्यमातून किंवा वैधानिक विकास महामंडळ काढण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत असे तुम्ही म्हणालात, तर ते कुठल्या परिस्थितीत काढता येऊ शकतात आणि कशी परिस्थिती सध्या आहे? डिझास्टर मॅनेजमेंटच्या संबंधित सर्व काही त्यामध्ये तिथल्या गोष्टीच्या बाबतीत सर्व यंत्रणेला खूप अधिकार आहेत. उदाहरणार्थ भूकंप चालला आणि त्यावेळेस काही अधिकारी लागले, साधनं लागली किंवा अतिवृष्टीने वास उरवला, आसाम देशामध्ये जे होतं अशी परिस्थिती किंवा एखादी फार मोठी साथ व्यापक प्रमाणावर लागली तर त्या साथीचं निर्मूलन करण्यासाठी जी यंत्रणेची आवश्यकता आहे, कॉन्स्टिट्यूशन रिसर्च असतील तर कोणाची खाजगी मंगल कार्यालय असतील, खाजगी इमारती असतील, शाळा कॉलेजच्या हॉस्टेल्स असतील, ती सुद्धा एक्वायर करायची. याचा काढण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत असे तुम्ही म्हणालात, तर ते कुठल्या परिस्थितीत काढता येऊ शकतात आणि कशी परिस्थिती सध्या आहे? डिझास्टर मॅनेजमेंटच्या संबंधित सर्व काही त्यामध्ये तिथल्या गोष्टीच्या बाबतीत सर्व यंत्रणेला खूप अधिकार आहेत. उदाहरणार्थ भूकंप चालला आणि त्यावेळेस काही अधिकारी लागले, साधनं लागली किंवा अतिवृष्टीने वास उरवला, आसाम देशामध्ये जे होतं अशी परिस्थिती किंवा एखादी फार मोठी साथ व्यापक प्रमाणावर लागली तर त्या साथीचं निर्मूलन करण्यासाठी जी यंत्रणेची आवश्यकता आहे, कॉन्स्टिट्यूशन रिसर्च असतील तर कोणाची खाजगी मंगल कार्यालय असतील, खाजगी इमारती असतील, शाळा कॉलेजच्या हॉस्टेल्स असतील, ती सुद्धा एक्वायर करायची. याचा करून घेऊन त्याला एका 640 अशा प्रमाणात त्याच्यामध्ये अँटीबॉडीज आहेत का, न्यूट्रलायझिंग अँटीबॉडीज आहेत का हे तपासण्याच्या दृष्टिकोनातून NIV नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी पुणे या संस्थेकडे ते पाठवावं लागतं आणि ते जर असेल असं म्हटल्यानंतर ते द्यावं लागतं. तर अशा ठिकाणी मी आत्ताच NIVच्या जे मुख्य डायरेक्टर आहेत
त्यांना मी एवढ्यातच बोललो, अब्राहम नावाच्या मिसेस अब्राहम, तर मला विश्वास आहे की हा प्रश्न काही MOU आणि ह्या तांत्रिक बाबी राहिल्यात. मी आज इथे सुद्धा जाहीरपणे सांगितलं की त्याला टॉप प्रायोरिटी दिलीच पाहिजे. आणि मॅडमला सुद्धा मी जबाबदारीने सांगितलं की यात काही अडचण आली तर आम्हाला सांगा, परंतु प्लाझ्मा थेरपी या कुठल्याही तांत्रिक बाबीमध्ये अडकू नये अशा स्वरूपाने त्याही गोष्टी सांगितण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे एक नक्कीच आहे की जर आपण मागे जर बघितलं तर नक्कीच सगळ्या गोष्टी, सगळे जे मानक आहेत त्या मानकांमध्ये सुधारणा आहे. टीमवर्कनी इथे सर्व लोकप्रतिनिधींना घेऊन प्रशासन बैठक घेत आहे आणि सगळ्यांना टीमवर्कनी घेऊन माननीय पालकमंत्र्यांच्या सूचनेप्रमाणे सुद्धा या ठिकाणी बऱ्याच बैठका सातत्याने होत आहेत. पालकमंत्री महोदयांनी सुद्धा इथे अनेक सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. फंड्सच्या बाबतीत जरा घाटी हॉस्पिटलला कमी फंड्स पडतायत हे जे सातत्याने सांगणं आहे, तर त्या बाबतीत सुद्धा त्यांना फंड्स कमी पडू नये यासाठी सुद्धा माननीय पवार साहेब असतील, पालकमंत्री असतील, आम्ही असो सगळेजण मिळून फायनान्सकडे विशेष तत्वाने लक्ष देऊन जी काही त्यांची मागणी असेल या कोविड पार्श्वभूमीवर ती अजिबात त्याला कमी पडू दिली जाणार नाही. जे काही त्यांनी 30 कोटी मागितले ते म्हणाले आम्ही 15 कोटी मिळाले, आणखी 15 पाहिजे असतील तर ते 15 पुन्हा देता येईल. अशा स्वरूपाने जे काही फायनान्सकडे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे आपल्याला मागणी करून काही गोष्टी मिळवून घ्यायच्या त्या आपण मिळवून घेतल्या जातील. त्यामुळं सविस्तर चर्चा झाली, ज्या अडीअडचणी त्यांच्या अतिशय बारकाईने नोंद करण्यात आली आणि त्याचं सोल्युशन त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. मी माननीय पवार साहेबांना विनंती करेन की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन